PCOD अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा याला PCOS अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं सुद्धा बोललं जातं। आजकाल जवळजवळ 10 पैकी 3 ते 4 स्त्रियांमध्ये हा आजार दिसून येतो। जवळजवळ 30% मुलींना PCODचा त्रास आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की PCODचं डायग्नोसिस स्त्रियांमध्ये बरेचदा उशिरा होतं, ज्यामुळे त्यांना काही समस्या जसं इनफर्टिलिटी आहे किंवा इतरही काही आजार आहेत त्यांना सामोरं जायला लागू शकतं। ॲक्च्युली जर आपल्याला PCODची लक्षणं माहीत असतील किंवा त्याचे सिम्पटम्स माहीत असतील तर याचं डायग्नोसिस खूप अर्ली स्टेजमध्ये होऊ शकतं आणि त्यामुळे त्यावर उपचारही लवकर घेतले जाऊ शकतात आणि पर्यायाने या फिमेल पेशंटची या आजारातून लवकर रिकव्हरी होऊ शकते। तर आज आपण जाणून घेणार आहोत की PCOD होण्यामागे नक्की कोणती कारणं आहेत आणि कोणती लक्षणं आहेत की जी आपल्याला माहिती असतील तर PCODचं डायग्नोसिस हे खूप अर्ली स्टेजमध्ये होऊ शकेल। तर व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आता आपण बघूयात की कुठल्या कारणांमुळे PCOD होण्याची शक्यता ही वाढते। सर्वप्रथम आहे जेनेटिक फॅक्टर्स। जर आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला PCODचा त्रास असेल की आपल्या आईला आहे, बहिणीला आहे, तर मग आपल्याला PCOD होण्याची शक्यता ही वाढते। पण नॉट नेसेसरी, काही केसेसमध्ये जेनेटिक हिस्ट्री ही नसते। तर पुढचं महत्त्वाचं कारण आहे अनहेल्दी लाईफस्टाईल अर्थात चुकीची जीवनशैली, आहारात झालेले बदल, आपल्या जीवनशैलीमध्ये झालेले बदल, तर या सगळ्यांचा परिणाम होऊन आपल्या शरीरातील हॉर्मोनचं संतुलन हे बिघडतं आणि त्यामुळे आपल्याला PCOD होण्याची शक्यताही वाढते। चुकीच्या लाईफस्टाईलमध्येच इन्क्लूड आहे आपला चुकीचा आहार। हल्ली आपलं पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड किंवा फास्ट फूड खाण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे यामुळे सुद्धा आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो आणि हॉर्मोन्सवरती त्याचा परिणाम होऊन त्यामध्ये असंतुलन झाल्यामुळे PCOD होण्याची शक्यता ही वाढायला मदत होते। पुढचं महत्त्वाचं कारण आहे व्यायामाचा अभाव। आजकाल आपली बैठी जीवनशैली झाली असल्यामुळे नियमित व्यायाम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पण होतं काय, आपण तासनतास स्क्रीनसमोर काम करत असतो किंवा जरी काम नसेल तरी सुद्धा आपण तासनतास बसून राहतो। या सगळ्यांमुळे सुद्धा PCOD होण्याची शक्यता ही काही प्रमाणात वाढते। याचबरोबर अपुरी झोप, सततचा येणारा ताण तणाव, स्ट्रेस या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो, आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सच्या निर्मितीवर होत असतो आणि यामुळे आपल्याला PCODचा त्रास हा होऊ शकतो। तर या सगळ्या कारणांबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स। जेव्हा एखाद्या व्यक्तीला PCODचा त्रास होतो त्यावेळी त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनची लेवल ही वाढलेली दिसून येते आणि या वाढलेल्या इन्सुलिनमुळे ओव्हरीज बल्की होतात, त्यांचा साईज वाढतो आणि त्यातून ॲबनॉर्मल हॉर्मोन्सची निर्मिती होते अर्थात मेल पॅटर्न हॉर्मोन्स यांची निर्मिती जास्त होते आणि म्हणूनच आपल्याला त्याप्रमाणे शरीरामध्ये काही बदल झालेले दिसून येतात। याचबरोबर आपण जे काही केमिकल्स डेली बेसिसवरती वापरतो, फॉर एक्झाम्पल रूम फ्रेशनर असेल किंवा फ्लोअर क्लीनर्स असू देत, तर या केमिकल्सचा इफेक्ट होऊन आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स हा होऊ शकतो। तर ही झाली काही महत्त्वाची कारणं ज्यामुळे PCODचा त्रास होण्याची शक्यता ही वाढते। आता बघूयात की अशी कुठली महत्त्वाची लक्षणं आहेत की ज्यावरून आपण अंदाज करू शकतो की आपल्याला PCODचा त्रास आहे। तर आपण पाहिलं की कुठल्या कारणांमुळे PCOD होण्याची शक्यता वाढते। आता आपण बघूयात की PCODची लक्षणं ही नेमकी कुठली कुठली आहेत। तर PCOD अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज हा एक एंडोक्राईन आजार आहे। यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा तयार होतो। अगदी टीनेजर मुलींपासून मेनोपॉझल स्त्रियांपर्यंत कोणालाही PCODची समस्या ही होऊ शकते आणि सध्या इनफर्टिलिटी जे काही खूप साऱ्या स्त्रियांमध्ये दिसून येते यामागे PCOD हे खूप महत्त्वाचं कारण आहे। असं दिसून येतं की अनेक मुली मासिक पाळी जर अनियमित असेल तर त्यावर योग्य वेळी उपचार घेत नाही आणि भविष्यात अशा मुलींना इनफर्टिलिटीचा सामना करायला लागू शकतो। तर अशा या PCOD या आजारामध्ये आपल्या अंडाशयामध्ये खूप सारे सिस्ट तयार होतात। मल्टिपल सिस्ट हे आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसून येतात। नॉर्मली एका पिरियडमध्ये एकच अंड हे तयार होतं, पण PCODमध्ये असे खूप सारे इमॅच्युअर फॉलिकल्स हे जे आपल्याला सिस्टच्या फॉर्ममध्ये दिसून येतात आणि यामुळे ओव्हरीजचा आकारही वाढलेला असतो। तर असा हा PCOD आजार कोणाला असेल तर आपण लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले तर या आजारापासून आपली मुक्तता होऊ शकते। पण यासाठी आपल्याला PCOD आजार आहे हे पहिल्यांदा कळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि हे लक्षात यावं म्हणूनच PCODमध्ये कुठली लक्षणं दिसून येतात हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर आता आपण बघूयात की कुठली कुठली लक्षणं आहेत जी PCOD या आजारामध्ये दिसून येतात।
तर सर्वप्रथम आहे पिरियड्स अनियमित असणं. मग यामध्ये पिरियड्स लवकर येणं असेल किंवा उशिरा येणं असेल, अगदी 3-3, 4-4 महिने पिरियड्स येत नाहीत असंही चित्र काही मुलींमध्ये दिसून येतं. किंवा पिरियड्समध्ये अत्यंत कमी ब्लिडिंग होणं किंवा खूप जास्त ब्लिडिंग होणं, खूप जास्त मेन्स्ट्रुअल पेन असणं, या सगळ्या तक्रारी आपल्याला दिसून येतात. पुढचं अतिशय महत्त्वाचं लक्षण जे या फिमेल्समध्ये दिसून येतं ते म्हणजे वेट गेन, अर्थात वाढणारं वजन. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या फिमेल्समध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स हा दिसून येतो आणि यामुळे यांचं वजन हे जास्त प्रमाणात वाढायला लागतं आणि हे कमी करणंसुद्धा अतिशय कठीण असतं. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे वजन जर कमी झालं नाही तर PCOD नीट होणार नाही. त्यामुळे वजन जर अचानक वाढायला लागलं असेल तर निश्चितच तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुढचं अतिशय महत्त्वाचं जे लक्षण आहे जे आपल्याला PCODच्या केसेसमध्ये दिसून येतं ते आहे हर्सुटिझम, अर्थात नको त्या जागी केस येणं. तर अनवॉन्टेड हेअर म्हणजे फेशियल हेअर अशा स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये दिसून येतात. गालावरती किंवा ओठावरती किंवा चिनवरती अशा फिमेल्समध्ये काही प्रमाणात केस हे दिसून येतात. याचबरोबर पोटावर, पाठीवर, छातीवर, अंगठ्यांवरती केसांची वाढ ही दिसून येते. आपल्याला माहिती आहे नॉर्मली ही अशी हेअर ग्रोथ आपल्याला मेल्समध्ये दिसून येते, पुरुषांमध्ये दिसून येते. पण PCODमुळे मेल हॉर्मोन्सची पातळी वाढल्यामुळे अशी केसांची वाढ आपल्याला या PCODच्या केसेसमध्ये दिसून येते. आणि याच अँड्रोजेन्सचा परिणाम म्हणून आवाजातही बदल आपल्याला काही केसेसमध्ये दिसून येतो. पुढचं अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अनकंट्रोलेबल हेअर लॉस. खूप जास्त प्रमाणात केसांचं गळणं हे चालू होतं. आता डबल प्रॉब्लेम होतो, म्हणजे चेहऱ्यावरती केस यायला लागतात आणि डोक्यावरचे केस हे गळायला लागतात किंवा पातळ व्हायला लागतात. त्यामुळे हे डबल स्ट्रेसफुल होतं आणि त्यामुळे सौंदर्यामध्ये बाधाही यायला लागते. अजून एक महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे चेहऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पुरळ यायला लागतात, पिंपल्स यायला लागतात, ॲक्ने दिसायला लागतात, चेहरा तेलकट दिसायला लागतो किंवा काही केसेसमध्ये स्किन ही काळपट व्हायला लागते. आणि हे सगळं होतं टेस्टोस्टेरॉन अर्थात अँड्रोजेन्समुळे. तर अशी ही डार्कनिंग ऑफ स्किन ही तक्रारसुद्धा बऱ्याच केसेसमध्ये दिसून येते. यामध्ये हातावरची, मानेवरची, कमरेवरची स्किन ही काळपट व्हायला लागते. याला अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं सुद्धा बोललं जातं. अजून एक खूप कॉमनली दिसून येते ती समस्या आहे म्हणजे डोकेदुखी. अनएक्सप्लेन्ड हेडेक हा PCODच्या केसेसमध्ये दिसून येतो. आणि आता जे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे ज्याच्यामुळे बरेचदा PCOD डायग्नोज होतं, अर्थात खूप लेट डायग्नोज होतं, ते आहे म्हणजे इन्फर्टिलिटी अर्थात वंध्यत्व. तर बरेचदा एखादी फिमेल लग्नानंतर कन्सीव्ह करत नसेल, जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा वेळेला जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेट करतो त्यावेळी डायग्नोसिस होतं की त्या फिमेलला PCODचा त्रास आहे. तर अशा या सगळ्या लक्षणांवरून आपण अंदाज करू शकतो की आपल्याला PCODचा त्रास आहे किंवा नाही. तर या लक्षणांपैकी काही लक्षणं जर तुम्हाला दिसून येत असतील तर नक्कीच तुम्ही PCODचं डायग्नोसिस हे लवकर करू शकाल, लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकाल आणि लवकर बरे व्हायला मदत होईल. आणि यामुळे लग्नानंतर कन्सीव्ह करण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. त्यामुळे या लक्षणांना वेळीच ओळखा आणि योग्य उपचार घेऊन त्यातून पटपट बरे व्हा. या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की PCODची लक्षणं काय आहेत आणि कुठल्या कारणांमुळे PCODचा त्रास हा होऊ शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपण याचं डायग्नोसिस कसं करू शकतो, कुठल्या तपासण्या या करायला लागू शकतात. तर होपफुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.